नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासन अंतर्गत गट क आणि गट ड या पदाकरता भरती ही 2026ला आउट झालेली आहे. बघूया भरती कशी आहे, पदं कसली आहेत, संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमार्फत. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकेस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा पहिलं पद आपण त्या गट क अंतर्गतला बघतोय. ते आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन म्हणजे शस्त्रक्रिया तंत्रज्ञ. 2 पदं आहेत. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. सिनियर लायब्ररी असिस्टंट म्हणजे वरिष्ठ ग्रंथालय 1 पद आहे. 29,200 ते 92,300 एवढं वेतन असेल. दुग्धशाळा सहाय्यकचे 1 पद 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. किरण तंत्रज्ञ 3 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक 8 पदं 25,800 ते 81,100 एवढं वेतन. रुग्णालय तंत्रज्ञ 1 पद 25,500 ते 81,100 एवढं वेतन. शस्त्रक्रियागृह सहाय्यक 4 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन. प्रक्षेत्र सहाय्यक 3 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन. सिनियर क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक 14 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन. वरिष्ठ यांत्रिक 1 पद 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. नंतरचं पद बघा बॉयलर ऑपरेटर 1 पद 25,500 ते 81,100 एवढं वेतन. प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ 2 पदं 21,700 ते 69,100 एवढं वेतन. क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियनची 2 पदं 21,700 ते 69,100 एवढं वेतन. प्रयोगशाळा सहाय्यक 8 पदं 21,700 ते 69,100चं वेतन असेल. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य विभाग 4 पदं असतील. अगोदरच्या सारखंच वेतन असेल. कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक 1 पद असेल. S7चा पे बँड. औषध भंडारपाल 2 पदं S76चा पे बँड असेल. 19,900 ते 63,200 एवढं वेतन. वाहन चालक रुग्णवाहिका 7 पदं S6चा पे बँड असेल. कनिष्ठ यांत्रिकी व शेतकऱ्यांचं 1 पद S6चं बँड असेल वेतनाचा. आणि ग्रंथालय परिचर 6 पदं 19,600 ते 62,63,200 S6चा बँड असेल. नंतरचं पद तुम्ही बघू शकता प्रयोगशाळा परिचर 41 पदं आहेत. S6चाच बँड असेल वेतनाचा. ट्रॅक्टर ड्रायव्हर किंवा मशीन ऑपरेटर 3 पदं S6चा वेतनाचा बँड. रणोपचारक 2 पदं S6चं वेतन असेल. लिपिक आणि टंकलेखक 37 पदं आहेत. S6चं तुमचं वेतन असेल. कनिष्ठ भंडारपालची 3 पदं S6चं तुमचा बँड असेल वेतनाचा. नंतर आहे बघा वीज तंत्रीचे 1 पद S6चा तुमचा वेतनाचा बँड. आणि विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक 2 पदं S6चा तुमचा बँड असेल. गड्ड करता बघा कनिष्ठ तंत्रज्ञ तथा तारतांत्रिक S3चा बँड असेल. 16,600 ते 52,400 एवढं वेतन असेल. 2 पदं असतील. आणि लाईफ स्टॉक असिस्टंट म्हणजे पशुधन सहाय्यकचं सुद्धा 2 पदं S3चा तुम्हाला त्या ठिकाणी हा वेतनाचा बँड असेल. आता या ठिकाणी यांची पदसंख्या आणि वेतन बघितल्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता बघूया. तर शस्त्रक्रिया तंत्रज्ञ याकरता तुमचा BSc बॅचलर डिग्री असणं गरजेचे आहे. नर्सिंग सोबत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक करता तुमचं डिग्री असणं लायब्ररी सायन्समध्ये गरजेची. दुग्धशाळा सहाय्यक तुमची डिग्री असणं डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये गरजेची. क्षकिरण तंत्रज्ञ करता डिग्री किंवा डिप्लोमा हा रेडिओग्राफी किंवा इमेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं. पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक तुमची BSc डिग्री ही असणं गरजेचं आहे. खास करून लाईफ स्टॉक मॅनेजमेंट आणि त्या संबंधीमध्ये. हॉस्पिटल रुग्णालय तंत्रज्ञ या ठिकाणी BSc डिग्री नर्सिंगमध्ये. शस्त्रक्रिया सहाय्यक या ठिकाणी तुमची नर्सिंगमध्ये BSc डिग्री. आणि प्रक्षेत्र सहाय्यक या ठिकाणी डिप्लोमा तुमचा लाईफ स्टॉक मॅनेजमेंटमध्ये आणि डेअरी प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. नंतर बघा सिनियर क्लर्क ज्याकरता मॅक्झिमम विद्यार्थी अर्ज करतील कुठलीही डिग्री चालेल. मात्र त्यासोबत तुम्हाला टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी असेल तर आवश्यक. वरिष्ठ यांत्रिक 10वी पास त्या ठिकाणी असणं गरजेचं. परंतु ITI संबंधित ट्रेडमधला. बॉयलर ऑपरेटर 10वी पास आणि संबंधित ट्रेडमधला ITI. झू टेक्निशियन BSc आणि DMLT तुमचं असणं गरजेचं आहे. नंतर बघा क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन BSc DMLT तुमचं असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक त्या ठिकाणी BSc DMLT असणं गरजेचं. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य विभाग BSc DMLT असणं गरजेचं. नंतर बघा ज्युनियर टेक्निशियन कोल्ड स्टोरेज अंतर्गत 10वी पास आणि ITI त्या संबंधित क्षेत्रातला. लायब्ररी परिचर 12वी पद आहे आणि लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा गरजेचा. प्रयोगशाळा परिचर BSc डिग्री संबंधित क्षेत्रातली गरजेची. ट्रॅक्टर ऑपरेटर किंवा मशीन ड्रायव्हर तुमचं त्या ठिकाणी पद असणं 10वी पद आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे आणि काही अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत मोटर व्हेकल दुरुस्तीचा. वनोपचारक तुमचा डिप्लोमा लाईफ स्टॉक मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आणि डेअरी मॅनेजमेंटमध्ये. लिपिक आणि टंकलेखक आणखीन एक आकर्षक पद ज्या ठिकाणी मॅक्सिमम विद्यार्थी अर्ज करतील. तुमची डिग्री कुठल्याही फील्डची चालेल. परंतु 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी तुमचं टाईप रायटिंग असणं गरजेचं. नंतर बघा कनिष्ठ भंडारपाल या पदाकरता तुमचं डिग्री कुठल्याही याची चालेल.
परंतु टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी गरजेची. वीजतंत्री तुम्हाला त्या ठिकाणी पद असेल. 10वी आणि ITI संबंधित ट्रेडमधलं असणं गरजेचं. विस्तार, प्रशिक्षण आणि प्रदर्शन सहाय्यक. डिप्लोमा तुमचा लाईफस्टॉक मॅनेजमेंट आणि डेअरी प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचं. ज्युनियर टेक्निशियन कम वायरमन, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि तारतंत्री 10वी आणि ITI तुमचा गरजेचा. आणि पशुधन सहाय्यक त्या ठिकाणी डिप्लोमा तुमचा लाईफस्टॉक मॅनेजमेंटमध्ये आणि डेअरी प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचा. तर मित्रांनो ही होती पदं, त्याच्यासाठी पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि वेतन. आता बघूया वयमर्यादा काय असेल. तर मग पात्रतेमध्ये तुम्ही अगोदर तर भारतीय नागरिक असणे गरजेचे. सोबतच किमान तुमचं वय हे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे 18 आणि मॅक्झिमम तुमचं जर खुला प्रवर्ग असेल तर 38, राखीव प्रवर्ग असेल तर 43, दिव्यांगांना 45 आणि माजी सैनिकांना त्या पद्धतीनं तुमच्या सेवेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी सवलत असेल. आता या ठिकाणी परीक्षा शुल्क कसं असेल तर बघा, खुल्या प्रवर्गाकरता 1,000 रुपये, मागासवर्गीय असतील तर त्यांना 900 रुपये, माजी सैनिक, दिव्यांग असतील तर त्यांना कुठलंही परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरलं जाणार नाही. आता भरती कुठं निघाली आहे तर बघा, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. या ठिकाणी गट क आणि गट ड ची पदं आपण घेतलेली आहेत. जवळपास 150 पदं त्या ठिकाणी ही भरल्या जातील. त्या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळ जिथूनही अर्ज करायचा आहे www.mapso.ac.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही करू शकता. अर्जाची तारीख 28/2 पासून सुरू झालेली आहे. 20 मार्चपर्यंत शेवटची तारीख असेल. लवकरात लवकर अर्ज करा. निवड तुमची बहुपर्यायी परीक्षा असेल. ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी अर्ज कराल. फीस आपण जसं म्हटलं, खुला आणि करता 1,000 रुपये, मागास करता 900 रुपये. अर्ज mapso.ac.in या संकेतस्थळावर करायचा आहे. मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट तुमची महाराष्ट्र शासनाअंतर्गत जी गट क आणि गट ड या अंतर्गत जी भरती निघाली आहे त्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा. इंस्टाग्रामवर एडुगोज बाय शिवराजचा हँडल आहे, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.